तारा फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत मिथुन राशीचा ऑगस्ट महिना कसा जाणार आहे. त्यासाठी डबल टॅप करा, एनर्जी एक्सचेंज करा, जेणेकरून मी केलेलं प्रिडिक्शन तुमच्या बाबतीत खरं ठरेल. ओके, तर तुमची मून साईन मिथुन असेल किंवा सनसाईन मिथुन असेल तरी तुम्ही हे रीडिंग बघू शकता. माझा जरासा घशा बसलेला आहे, खोकला आहे मला, तर थोडासा ॲडजस्ट करा माझा आवाज मध्ये मध्ये जर मला खोकला आला तर. सो आता आपण बघायचं ऑगस्ट महिन्यात तुमची ऊर्जा कशी असणार आहे, नेगेटिव्ह की पॉझिटिव्ह असणार आहे. ऑगस्ट महिन्यातली तुमची ऊर्जा मिथुन राशी कशी असणार आहे आपण बघणार आहोत. ओके, 10 ऑफ सॉर्ड्स. तुम्ही ना थोडेसे पॅनिक होणार आहात, थोडेसे डीप टेन्शन घेणार, प्रत्येक गोष्टीचा अति विचार करणार आहात. ओके, तर तुमचं बॅक पेन, काय काय लोकांचं हेड पेन, अशा पद्धतीची एनर्जी तुमची असणार आहे. समजते मिथुन राशी? तर तुमची ही जी ऊर्जा आहे ऑगस्ट महिन्यात ती थोडी डल असणार आहे. तुम्हाला असं होईल की माझ्याकडनं तरी ही गोष्ट होणारच नाही, मी हे करूच शकत नाही, या नेगेटिव्ह झोनमध्ये तुम्ही असणार आहात. हताश, निराश अशी एनर्जी तुमची असणार आहे. कदाचित कोणतरी तुम्हाला खालून थोडंसं उलटं सुलटं जरी कोण म्हणालं, बोललं, तरी तुम्ही मनाला लावून घ्याल. तर थोडीशी मिथुन राशी तुमची एनर्जी अशी डल आणि एकटेपणाची अशी असणार आहे. तर तुमच्याकडे कोणती ऊर्जा चालून येणार आहे युनिवर्स साईडने ती बघायची आपल्याला. ओके, तर तुमच्याकडे कोणती ऊर्जा येणार आहे मिथुन राशी ती आता आपण चेक करणार. व्हेरी नाईस, व्हील ऑफ फॉर्च्यून. बघा, तुम्ही फुल नेगेटिव्ह झोनमध्ये आहात, पण तुम्हाला संधी देणार आहे युनिवर्स, तुम्हाला ब्लेसिंग्स देणार आहेत. ते फक्त कॅच करा मिथुन राशी. तुम्हाला असं वाटत असेल की यार हे माझ्याकडनं होणारच नाही, पण ते जर तुम्ही केलात ना तर तुम्ही तुमचं नशीब चमकवाल. तुम्ही घेतलेला एक डिसिजन, तुम्ही जर ठाम राहिलात त्या गोष्टीवर. एक्झाम्पल, जर एखादा समजा वेट लॉस करायचं आहे, की आपण छोटंसं उदाहरण घेऊया, आणि ती व्यक्ती म्हणते की छे माझ्याकडनं तर काय होणार नाही, मी काय सकाळी उठून वॉक करू शकत नाही, माझ्याकडनं डाएट होऊ शकत नाही. तुम्ही करून तर बघा, तुम्ही पाऊल तर उचलून बघा, तुम्हाला व्हील ऑफ फॉर्च्यूनची एनर्जी येते. तुम्हाला फास्ट रिझल्ट मिळणार आहे, फास्ट रिझल्ट. हे शब्द लक्षात ठेवा. बघा, तुम्ही जर त्या नेगेटिव्ह झोनमधून थोडेसे बाहेर आलात, तुम्हाला असं वाटलं की काय मी हे बरोबर करतोय, तर माझा हा व्हिडिओ परत परत बघा. तुम्हाला डेफिनेटली एक करण्याचं मन होईल जर तुम्ही नेगेटिव्ह झोनमध्ये गेलात तर. कारण का युनिवर्स तुम्हाला ती संधी देणार आहे. संधीपेक्षा मी असं म्हणेन की तुम्ही घेतलेला निर्णय, जर एखाद्याला बिझनेस करायचा आहे किंवा बिझनेस डाऊन आहे, त्याच्याबरोबर तो काहीतरी एक नवीन कल्पना करतो आहे, नोकरीच्या बाबतीत असू दे, कुठल्याही बाबतीत असू दे, जर एक 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 निर्णय त्याला घ्यायचा असेल, निर्णय हा शब्दच पकडा तुम्ही, तो निर्णय चुकणार नाही, नशीब तुम्हाला साथ देणार. ओके, तर तुमच्या अंतर्मनात काय आहे मिथुन राशी ते आता आपण चेक करणार आहोत. ओके, कोणाला असं वाटत असेल की यार मला तर माझं तर लग्नच होत नाही आहे, मला तर लग्नच कधीच करायचं नाही, असं नेगेटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे, पण नशीब तुम्हाला डेफिनेटली साथ देईल. ओके, तर तुमच्या अंतर्मनात काय आहे बघूया. वाव, व्हेरी नाईस मिथुन राशी. तुमचं अंतर्मन कुठे ना कुठे पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला असं वाटते की नाही यार, मला जरी भीती वाटत असेल, जरी मला मी बाहेरून म्हणजे तुमचं माइंड आणि तुमचं हृदय एकमेकांना कनेक्टच होत नाही आहे ऑगस्ट महिन्यात. ओके, तुमचं अंतर्मन, मन सांगते, हृदय सांगते की नाही होणार, सगळं पॉझिटिव्ह होणार. जे दिवस काढले, जे स्टक दिवस काढले, ते परत परत असे सगळेच दिवस काही सारखे नसतात ना. चेंज तर होणार माझ्या लाईफमध्ये, पॉझिटिव्हिटी तर येणार, मला सक्सेस तर मिळणार, मला बेबीज तर होणार, मला बाळ तर होणार, माझं आरोग्य तर सुधारेल, मी श्रीमंत होईन, माझं स्वतःचं घर होईल, मी कोर्ट कचेरीतून बाहेर निघेल.
जे काही तुमची सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनप्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही पॉझिटिव्ह अंतर्मनात आहात नाही, दिवस तर पालटतील, पण तुमचं बाह्य हे जे आहे ह्याला तुम्ही फाईट करा. डेफिनेटली नशीब कारण तुम्हाला साथ देणार आहे. तुमचं निर्णय तुम्ही तुमच्या अंतर्मनाचं ऐका. ओके, तुमचं बुद्धी कितीही तुम्हाला असं डिस्टर्ब करत असेल, दोन गोष्टीमध्ये गोंधळत असेल, तरी तुम्ही तुमच्या मनाचं ऐका. तुमचं इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग राहणार आहे ऑगस्ट महिन्यात मिथुन राशी. तुमचं पास्ट एनर्जी बघूया कशी होती. तुमची पास्ट एनर्जी बघूया. ओके, 2 कार्ड उडालेत पण ते मी घेत नाही आहे. ओके, तर पास्ट एनर्जी बघूया. ओके, 6 ऑफ सॉर्ड्स. तुम्ही ढकललंय तुमचा पिरियड ना, तुम्ही लिटरली ढकललाय, पुश केलाय. ओके, तुम्ही तुमची परिस्थिती, तुमची सिच्युएशन तुम्ही लिटरली पुश करत ढकलत इथपर्यंत आणली आहे. आणि त्यामुळे कदाचित तुमचं ऑगस्ट महिन्यात ही एनर्जी आली आहे. पण तरीसुद्धा तुमचं अंतर्मन सांगते की नाही, चेंजेस तर होणार. ओके, तुमचं फ्युचर एनर्जी बघूया. तुमची फ्युचर एनर्जी बघूया काय आहे मिथुन राशी. ओके, बघा, द हेरोफंट. डेफिनेटली ना, तुम्ही तुमचा जो काही डिसिजन घ्याल ना त्याच्यात तुम्हाला 100% यश मिळेल. तुम्ही स्वतःचं लग्न ठरतील ना, ऑगस्ट महिन्यात ज्यांची लग्न नाही ठरले त्यांची लग्न ठरतील. कोर्ट कचेरीमध्ये अडकला असाल त्यातनं बाहेर पडाल, निकाल तुमच्या बाजूने लागेल काहींच्या बाबतीत. ओके, काहींच्या बाबतीत नवस पूर्ण होणार आहेत, तर काहींच्या बाबतीत लिटरली घर किंवा नवीन फ्लॅट किंवा जागा घ्यायची इच्छा असेल, जमीन व्यवहार असेल, त्यात तुम्हाला यश मिळणार आहे मिथुन राशी. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला मिळणार आहेत. कोणी देतच नव्हते इतकी दिवस, इतकी वर्ष देतच नाही, नुसते ढकलपंची चालले आहे, मी उद्या देतो परवा देतो, तिथून तुमचे पैसे येणार. तुम्ही नेगेटिव्ह राहू नका. कॉल करा समोरच्याला, पुश करा. ओके, तर ह्याच्यावर युनिवर्स तुम्हाला काय संदेश देतोय बघूया. काय संदेश आहे तुमच्यासाठी. वाव, 9 ऑफ पेंटिकल्स. समृद्धी, वैभव, समृद्धी हे शब्द कॅच करण्याचा प्रयत्न करा. हे ब्लेसिंग्स देव देत आहेत मिथुन राशी तुम्हाला. ओके, तुम्हाला प्रचंड बोलतात ना की नाम, पैसा, शोहरत ह्याची ब्लेसिंग्स ऑगस्ट महिन्यात परमेश्वर देत आहे. पण तुम्ही जर हे आतल्या नेगेटिव्ह एनर्जीमध्ये राहिलात तर इथपर्यंत पोचू शकणार नाही. आणि मग जे लास्ट टाईम तुम्ही पास्टमध्ये जे करत बसलात, ढकलपंची एनर्जी, परिस्थितीला ढकलत जे इथपर्यंत आणलात, तेच करावत बसावं लागेल मग तुम्हाला. त्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा ऐका, एकदम पॉझिटिव्ह राहा. नेगेटिव्हमध्ये गेलात, माझा व्हिडिओ परत बघा मिथुन राशी. खरं सांगते, खूप तुम्हाला लक तुमचं बदलेल. भरपूर पैसा अट्रॅक्ट होणार आहे तुमच्याकडे. जे स्वप्न तुम्ही रंगवलेलं आतापर्यंत या 2 वर्षात मागच्या, त्याची सुरुवात आता ऑगस्ट महिन्यात म्हणजे फर्स्ट स्टेप तुम्हाला बघायला मिळेल त्या बाबतीत. तर असं होतं हे मिथुन राशीचा ऑगस्ट महिना. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, थँक्यू सो मच, बाय.